हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रिया. आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला पहिलं बघा, मी 36 साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग कसं करायला दाखवलं. आता त्याचा पुढचा पार्ट म्हणजे त्याचं अस्तरवर ब्लाऊजवर कटिंग कसं करायचं हे सांगणार. तर सहज सोपा आहे एकदम. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा. कुठलाही ब्लाऊज तुम्ही असाच पेपरचं माप ठेवून कट करणार. तर सगळ्यात अगोदर व्यवस्थित घडी घालून घ्यायची. ठेवताना व्यवस्थित तुम्हाला ज्या मापानुसार साहेब बसेल ना तसे व्यवस्थित ठेवून घ्यायचं. फक्त ठेवताना घडी आपल्या बंद बाजू आपल्याकडे आली पाहिजे, एवढी एक काळजी घ्यायची. कुठलाही ब्लाऊज तुम्ही कट करा, फक्त ठेवताना बॅक पार्टला ठेवताना बंद बाजूकडे चालला पाहिजे. पुढचा मग पार्ट किंवा तो बॅक पार्टला हुक करणार असेल तर बंद बाजू नाही चालेल. पुढच्या पार्टला जर तुम्ही पाठीमागे हुक करणार असेल तर पुढच्या साईडला काय बंद बाजूकडे आलं पाहिजे. जर बॅक पार्टला हुक नसतील ना तर बॅक पार्ट व्यवस्थित आहे असं बंद बाजूकडे ठेवून घेतलेलं आहे मी. व्यवस्थित असं ठेवून झालं की बघा, जिथे बसतं ना तिथे व्यवस्थित सेटअप लावून घ्यायचा. म्हणजे बरोबर आपलं आहे त्या आकारात व्यवस्थित ठेवून घ्यायचं. फक्त बॅक पार्ट बंद बाजूकडेच आला पाहिजे. आहे त्या आकारात व्यवस्थित सगळं ठेवून घ्यायचं. ठेवून व्यवस्थित मांडू घ्यायचं. जिथं बसतं ना तिथं व्यवस्थित लावून घ्या. योग पट्टीला पण काही नाही, बंद बाजू आली पाहिजे असं नाही, कारण वेगवेगळं जर साधा ब्लाऊज असेल ना 2x2 तर त्याला बंद बाजू आली पाहिजे. म्हणजे कसं डबल वगैरे आपल्याला काढायचं असेल ना कमी असं, आणि व्यवस्थित असं आखून घ्यायचं. आहे असं ठेवायचं फक्त व्यवस्थित. फक्त अस्तरवर ठेवताना अस्तर आपण जो पेपर कटिंग केलं ते व्यवस्थित ठेवून त्याच आकाराने कट करायचं. एक्स्ट्रा काहीसुद्धा वाढवायचं नाही, आपण बरोबर वाढवलेलं आहे. फक्त ठेवताना अस्तर आहे असं व्यवस्थित एकसारखंच ठेवायचं. कुठेही वाढवण्याची गरज नाही आहे असं व्यवस्थित ठेवायचं. कट करून घ्यायचं. ठेवताना पण तुम्हाला सांगते आहे पेपरवर कट करताना इकडे तिकडे सरकतो, त्यामुळे व्यवस्थित पेपर सगळीकडे व्यवस्थित सेटअप लावून घ्यायचा. म्हणजे मांडून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग पहिलं ड्रॉ करून घ्यायचं साईडनं चॉकने ड्रॉईंग करून झालं की मग आपण कट करा. म्हणजे हे साधं सोपं आहे, कारण पेपरवर ठेवून आपण जर कट करायला गेलो तर आपल्याला कसं आपलं कन्फ्युजन, म्हणजे पेपर इकडे तिकडे सरकलं का नाही माप पण आपलं बिघडणार. त्यामुळे हे एक काळजी घ्यायची. म्हणजे व्यवस्थित पहिल्यांदा असं माप ठेवून घ्यायचं. आणि ठेवून झालं की ते बाजूला आखून घ्यायचं की ते पार्ट बाजूला काढून ठेवायचा. मग पडत ना आपण बघा कटोरीचा आकार देतो ना, कटोरीचं पण देताना व्यवस्थित आहे असं साईडनं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. कटोरी बाजू सारून घ्यायची. बाहीचं पण असं करायचं, योगपट्टीचं पण असं करायचं. म्हणजे आपला ब्लाऊज कुठेही सुद्धा बिघडणार. आता बघा सगळं मी ड्रॉईंग करून घेतलं. आता व्यवस्थित पहिलं आपण कट करून घेऊया. आता मी बघा पुढचा पार्ट बॅक पार्ट कट करा. तर व्यवस्थित आहे असं आकारात कट करून घ्या. फक्त अस्तरला कुठेही वाढवायची गरज नाही, आपण पेपरवर बरोबर वाढवलेलं आहे. पुढे मी तुम्हाला सांगते की बाबा ब्लाऊजवर कट कसं करायचं. आता समजा इथे तुम्ही 2x2 ब्लाऊज शिवता तर आहे असंच कट करायचं. हे तर काही वाढवायची गरज नाही. आणि अस्तर असलं तर वाढवायची गरज नाही. पुढे मी तुम्हाला ब्लाऊजला कसं वाढवायचं सांगते. आता व्यवस्थित आहे त्या आकारात आपण पूर्ण कटिंग करून व्यवस्थित घेऊया. जिथं पडतं तिथे व्यवस्थित असं ठेवायचं फक्त, आणि व्यवस्थित कट करू घ्या. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन कोणी व्हिडिओ बघत असेल ना, आता पहिले बघते ते नाही, पण जे नवीन कोणी व्हिडिओ बघते ना, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला पहिले नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि जरी काही कटिंग आणि टिचिंग मला बघायचं नक्की कमेंट करून सांगा. मी एकदम सहज सोपं तुम्हाला कटिंग दाखवेन. म्हणजे तुम्हाला बाबा काही अडचण जा. पहिले पण बघा प्रत्येकाचा मी व्हिडिओ दाखवले, किंवा मशीन वगैरे घरगुती क्लीन कसं करायचं, कुठली मशीन घ्यायची बाबा ते समजेल त्यासाठी पण, किंवा माझी इकडं छोटीशी नॉवेलची पण आहे शिलाई मशीन, त्याचा पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. किंवा वेगवेगळं बघा मी कटिंग वगैरे टिचिंग दाखवलं, त्याचं पण जरी काही कटिंग माझ्या चॅनलवर जाऊन बघा. एकदम सहज सोपं कटिंग आहे. फक्त व्यवस्थित आहे आकारात आपण कट करून घेणार. आणि जरी तुम्हाला ह्याचं कटिंग बघायचं, माझा बॅक पार्ट बघा, मी ह्याच्यात तुम्हाला 36 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवले. एकदम सहज सोपं मी तुम्हाला कटिंग दाखवले. तर व्हिडिओ नक्की बघा, एकदम सहज सोपा. काही जरी वाटलं ना तर नक्की कमेंट करून सांगा. बघा आहे आकारात आपण छान असं कट करून घेणार आहोत. आहे आकारात कट करून. आणि एक अजून म्हणजे जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांचे खरंच अगदी मनापासून मी आभार आहे. कारण जर मी किती जरी व्हिडिओ केला तुम्ही बघितले नाही तर माझं एवढं कुठंच काही साध्य होणार नाही. त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार आहे पुन्हा एकदा. आणि जरी काही कटिंग वाटते नक्की मला कमेंट करून सांगा. मी एकदम सहज सोप्या तुम्हाला सांगेन. आता बघा बाही कट करायचे. बाही पण ठेवताना व्यवस्थित असं डबल याच्यावर ठेवून घ्यायची आकार. फक्त ठेवताना व्यवस्थित दोन्ही अस्तर म्हणजे व्यवस्थित जुळून आला पाहिजे, जेणेकरून कमी जास्त किंवा मग एक बाही छोटी किंवा एक मोठी असं होऊ नये. आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. ड्रॉ करून झाले की मग बाही कट करायची. मग पुढे तुम्हाला सांगते अस्तरवर कसं, म्हणजे ब्लाऊजवर कसं ठेवायचं. हे फक्त आपण अस्तर कट केलेलं आहे. एकदम सोपं ठेवून झाले की पुढे सांगते. व्यवस्थित ठेवायचं, ड्रॉ करून घ्यायचं आणि करून घ्यायचं. जरी तुम्हाला जमत असेल ना, असं नाही जमत असेल ना पेपरवर मापून डायरेक्ट बाबा जाऊन ड्रॉइंग करताना तरी चालेल, तसं काही नाही. फक्त व्यवस्थित आहे असं ठेवायचं. आणि
कट करून घेतात बघा. व्यवस्थित बाही फक्त ठेवताना जुळवून ठेवायचं, जेणेकरून बाहीचं माप कमी जास्त मग एक बाही बाबा थोडी कमी होणार किंवा एक वाढती होणार, मग ते फिनिशिंगला दिसताना व्यवस्थित दिसणार नाही. कसं आहे, जर आपण एखादा ब्लाऊज शिवला का एखाद्या कस्टमर बाबा विचारलं पाहिजे त्या कस्टमर, बाबा होय हो ताई तुम्ही कुठून ब्लाऊज शिवला, किती छान शिवला बाबा, फिनिशिंग वगैरे किंवा एकदम बाही दोन्ही एकसारखे आलेले असं विचारलं पाहिजे. जेणेकरून कुठं आहे, कसं आहे आपण शिवतो म्हणजे कसं आहे, आपण काय एकाच कस्टमर का नाही, आपल्याला बाबा वाटतं की बाबा अजून 4 त्याच्यात वाढावं, एकाने एक वाढावं ना, तर असं व्यवस्थित फक्त कटिंग वगैरे किंवा स्टिच करताना पण व्यवस्थित करायचं. एक पट्टी पण डबल व्यवस्थित काढून घ्यायची. जर काय आहे ना, एकाचं जर आपलं ब्लाऊज आपल्याकडे बाबा थोडी चूक झाली बाबा, मग ते कस्टमर म्हणतं बाबा की नाही बाबा हे कस्टमरने माझा बरोबर शिवला नाही, काही नाही, मग असं होतं ना. मग आपलं जर आपल्या कस्टमर किंवा आपले वाढवायचं असेल ना, तर फक्त एक काळजी घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपलं ब्लाऊज स्टिच करायचा आणि कटिंग वगैरे व्यवस्थित करायचं. काही घाबरायचं नाही, काही नाही. फक्त आता बघा इथं मी ब्लाऊज कट करायला घेतले. ब्लाऊज ठेवताना व्यवस्थित डबल घडी ठेवायची, बंद बाजूकडे आपल्याला ठेवायची. तसं मी पहिलं असं सांगितलं की बंद बाजू बॅक पार्टला बंद बाजूकडे चालू असं बॅक पार्ट व्यवस्थित बंद बाजूकडे ब्लाऊजवर ठेवून घ्यायचा. आता इथं बघा, इथं हा पण ब्लाऊज ठेवला नाही, ब्लाऊजला वाढवायचा आहे, म्हणजे हा ब्लाऊज पीस ठेवून त्याला थोडं वाढवायचं. परत एक्स्ट्रा ब्लाऊजचा आपण कपडा कट करणार. अस्तरच्या मापावर ब्लाऊज आपण जोडून झाला की ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्रा कट करणार आहोत. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. जम्बलिंग होऊन द्यायचं नाही आपल्याला. मग काय करायचं, नवीन शिकणार की आपण आता अस्तर तर बरोबर अस्तर बाबा कमी पडते, ब्लाऊज वाढलेला आहे, त्यामुळे कारण काय होतं बाबा कमी पडणार ना, म्हणून आपलं हे कसं पद्धत असे बाबा की की अस्तर म्हणजे बरोबर आहे, ब्लाऊज वाढवून घ्यायचं. परत ब्लाऊजचा एक्स्ट्रा कपडा अस्तर जोडला का नाही व्यवस्थित आपण ते कट करावं. बाही पण ठेवताना बरोबर ठेवून घ्यायची. आता बघा इथं ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज ठेवला ना, त्याला कमी जास्त बाहीला म्हणजे मार्जिन झालं तर चालते, काही नाही. फक्त आपण बरोबर ठेवताना मग अस्ताच्या मापावर बाही आपण स्टिच करणार आहोत. व्यवस्थित आहे असं ठेवायचं आणि कट करून घेतो. कुठलंही मी तुम्हाला सांगत असते, फक्त अस्तर आहे असं व्यवस्थित आपण माप ठेवून कट करून घेतलेलं असतं. फक्त ब्लाऊज अस्तरचं ब्लाऊज शिवताना अस्तरवर काय एक्स्ट्रा थोडंसं वाढवायचं असतं, ते परत आपण अस्तर जोडलं की ब्लाऊज आपण वर एक्स्ट्रा ब्लाऊजचं माप असतं ना, ते वाढलेलं कपडा आपण तो कट करत असतो. त्यामुळे व्यवस्थित असं का कट करून एकदम सोपं कटिंग आहे. काहीसुद्धा तुम्ही कुठलाही ब्लाऊज थ्री प्लीज असो, प्रिन्स ब्लाऊज असो किंवा कटर ब्लाऊजचा असा तुम्ही कटिंग करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. आणि जरी काही समजला नक्की कमेंट करून सांगा. मी एक त्याच्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन बाबा, एकदम सोपं किंवा रेग्युलर छान असा व्हिडिओ बनवून सांगेन. आणि जरी नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असेल नक्की मला माझे चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा नक्की सांगा. एकदम सोपं कटिंग आहे, एकदम साधं सोपं छान असं बघा आपलं ब्लाऊज कट. आणि पुढे पण मी तुम्हाला स्टिच वगैरे झटपट स्टिच वगैरे कसं एकदम डिटेल माहिती सांगता. पुढला पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे तर कटिंग पाहायचं माझ्या चॅनलवर मग कटिंग पण आहे आणि पुढे स्टिचिंग पण दाखवणार. आणि बॅक पार्टला मी तुम्हाला डिझाईन वगैरे कसं करते पण डिटेल माहिती सांगणार. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पट्टी वगैरे काताना डबल ह्याच्यावर काढायचे, छान असं कट करून झालं. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ भेटू.